का का इकडे इकडे थांबा थांबा टाक सरपंच टाक खाली टाकले टाक खाली टाक टाक तिकडे बाई इकडे थांब इकडे थांब थांब इथं. दिवसभर कुठे गेलतीस कुठं नाही सरपणा नाही गेली असलं कसलं सरपण दिवसभर आणा गेलतीस तुला म्हणलं होतं ना कुठे जाऊ नको रानात पेरणी चालू होती त्या बाया बरं गप्प मारत बसली होती तुला बरं बाया बरं तिकडं तुला म्हणलं का नाही जरा रात्री हॉटेलवर जेवायला जायचं आपल्याला मला का कधी म्हणलं होतं मग कुठे गेलतीस मग सरपणा नाही बाया रानात खुरपात बसलेली त्यांच्यापाशी जाऊन बसली होती होय गप्पा होय हाणत लय तुला का पाहून वाटते निवडून सरपण घेऊन आले अहो सरपणच गावलं ना तर काय करावं त्याला सरपणी तुला दिसणार हवंय एका फांडीवर बसली तर 10 फांड्या मोडून ठेवची असल्या हं. काय हो तुला म्हणलं का नाही लवकर ये जायचं आपल्याला बाहेर हॉटेलला जेवाय कुठं नेत होता तुम्ही लय बाहेर हॉटेलला जेवायला तुला म्हणलं होतं का नाही लवकर ये मग येळ कसा घालवला धक्का ती पेरणी नव्हती का आपल्या राहण्याची सुरू बघा तिथं ते थांबले होते पेरणी म्हणले ती बा म्हणला परत थांबा म्हणला इथं परत तुमचं काय गेलं बिलं तर मला बोलतात म्हणले आणि समजा तिथं होतं तांब्या बिंब्या कळशी बिशी म्हणून तिथं थांबले होते कळशीनं पाणी देत होती तुझ्या पेरणीला कळशीनं अशी पाणी देत होती माणसाला प्यायला पाणी आकडा तोंडाचे काय बोलते तुला कळतंय का हं. आणि लागली सरपणाला गेलते 3-4 काटके घेऊन आले तुम्ही दाखवाय मला खरं सांग कुठे गेलतीस लाकडं आणाय गेलते तर लाकडं मग हे असलं लाकूड असते बांबूच तेवढंच गावलं राहणार एवढंच गावलं आणि एवढंच गावलं बाबा तुडली वा कुठली तिथली रानातली बाबळीवर बसलीस काय तोडाय नाही त्या डिशेवाल्याने तुडली लय गुळ आले मी बसून मला बसून ए बस चापडे टाकीन उभा राहल बसू दे बाबा मला बसती लय कटाळा आलाय मला कटाळा आला 2 कांडक्या घेऊन कटाळा आला तुला मरणाचं शोधलंय ती बी 2 काटक्याच 2 काटक्या शोधले आणि म्हणते आताच म्हणलीत की मग बसलेले बसलेलेच कि मग बटारडे डोकं दुखाले तुझं तुझ्याकडे बघितलं पाहिजे जरा काय सरपण एवढंच नाही घेऊन आली तर एवढंच गावलं हितका उशीर कसा काय एवढंच नाही सरपणाला मग हा? हेच काय बोलतोय त्या माणसं बायांना बोलत होते जरा गप्पा गप्पा चलत त्या बाबा आलता ते कुठला तरी गप्पा तुला कळतंय का नाही गप्पा किती उशीर मारायची ती बाबा आलता म्हणून थांब म्हणला ते बाबा म्हणून थांबले होते कुठला बाबा आलता पिरणेवाला वटारडे एवढंच घेऊन आली आणि मला सांगायला लागली बाबा आलता आणि बाया आलती पिरणीवाला बाबा आलता तो म्हणला थांबा मावशी म्हणला पिरणी कुठून कुठवर करायची ते सांगा म्हणला मी म्हणलं हे काय आपलं समजा पुढचं रान आहे आणि एडभर सांगत होती काय पेरणीचं एडभर सांगत होती सगळं लाकडं नको का तुमचं काय बाप शोधणार काय लाकडं येऊन बापावरनं जाऊ नको इथं आली तू माता गरम आहे असली टाकीन ना चापड तुला किती मरणाच्या अडचणीत बसलात तरी बस इथंच अडचणीत काय मग तुला काय गादी टाक इथं हं. आमदाराच्या वराचा तुझा थाट आहे काय माहिती, हाडळीनं बोलायला तोंड घेऊन. लागलाय. बोलायला लागला आता इथं भूक लागली चाललो होतो ते पोरगी ती गेला सख्या पुढं आता काय गो खायचा का चल चल देते जेवाय चला इथं बस जे ते जेवाय तो बी खायचं आणि मी बी खात नसतोय कळ नाव आहे तुला इथं नवरा उपास तापाची वाचलाय दिवस दिवस मग नवऱ्याला कळलं का घेऊन खायचं ते हाताना म्हणून काय हातानं काय केलं घरात येळभर तिकडं तोंड काळ केलं राहणार मरणाच्या काय लाल लाल मग यायचं इथं मुंग्यात वाचाय तो तुला आता लय चावायला येतं मग असलं काय बी म्हणू नको मुंग्यान फिंग्या लहान मूत मुलं. प्यायला का केला कमी मूत प्यायचं काय मूत मूत माझी दाखविलं चांगला मूत कसा असतोय ती उलट भांडू नको नाहीतर हे बघ असली टाकीन ना मूतन फेट काय म्हणते का नासके मूतन फेट इथं काय हाता काय तोंडाच्या गाळ तोंड आहे माझं आडळले भाकरी तोंडाचे तुला आहे का काही तोंड ते पांढरे बघ किती केस झालेत हो परतीच काय करायचंय तुम्हाला उपरतीच तुमचं तेवढं झालंय तेवढं झालं व्हय, मी कसला काळा केस आणि आहेत म्हणून तर रोज मेहंदी लावला बघतोस आजी देवगण अय तुला काय सांगितलेलं पण मी जाऊ नको म्हणलेलं का नाही लवकर ये त्या पोरीला पाठवा का झालं मग कुठं पाठवायचं सरपणाला तरुण ताटी लेकला पाठवू मी सरपणाला काय तिला कोण माझी काय पाठवलं? गरज चालली बरं तिला पाठवायची आता चल. सरपणाला सरपणाला म्हाताऱ्या बायकांनी जावं लागतंय सरपणाला हो तसली तरणी घरात ठेवून पोसायची हो आणि तुम्हाला जायचं लावायचं वरनं तुमचं ऐकून घ्यायचं कसं त्या दिवशी पडला होता मूत पिऊन तिथं कुठं तिथं कुठं ती का मी पेलतो वय
कोण कोणतरी पेलतं? ती कोणतरी पारलेली मला खरं ते आठवण नाही. गहू दिस तुझ्याच लेकानं पाजली होती की दारू माझा मारण्याची. लेक पेत नाही. हम्म. गहू दिसते लेक थांबती त्याला पेत नाही. दाखवतो. म्हणून तर त्या दिवशी दोघं बी पडत आणि कोण मला पडला ओरडत होतं आणि कोणतरी चापट बी आणलेली. हे मीच नको. आणली होती चापट. तू होतीच का तर तिथं लागली सांगाय मी तुमची सून आलती विचारा बरं तिला. कुठं हो का चालली राहणं कोण तुमची सून बघा. सोन गेली हॉटेलला जेवाय तुला ये मांद्याला पाठदिशी खाचीन चांगला जास्त दोन वेगळंच काहीतरी करत बसलीच. जाऊन आले मी खाऊन. काय खाऊन रानात काय गुखाल्लाच काय कुत्र्याचा नाही मी हॉटेलमध्ये गेले. का ढेकळं खाऊन आली हॉटेलमध्ये गेलते म्हणून तर मला इतका उशीर झाला हॉटेलमध्ये यायला. तुझ्या बापाने काय भांडी घासून आहेत का हॉटेलमध्ये गेलते भामटी भाषण तर माझ्याशिवाय तुला कोण हॉटेलला नेणार गेली सरपणाला आणि आणलं एवढं दुसणं लागली मला सांगाय आता लागत तोंडाची. जाते बाई मी चल मला जाऊ दिले जाऊ इथं ठेव. पोहोचायली आहे. आता मला इथं सांग काय नियोजन आहे संध्याकाळी काय नाही अजून कसलं जेवाय ठेवायचं जेवायला डाळ भात करायचं आहे. डाळ भात ओ कसा का तेवढा मग जरा घेणे डाळ भात काय घरात का दुष्काळ फिसकाळ पडला काय डाळ भात तुमच्या बापाला काय भरून दिलंय तवा माझाच बाप देतोय की समजायला कमवतोय माझाच बाप. तुझा बाप तुझा काय त्या म्हाताऱ्याचं मी तर कमवतोय कष्ट पिष्ट करतोय आणि तुझा बाप देतोय पैसे लय देतोय बाप. लय देतोय बाप मी तर संध्याकाळी डाळच करतो खातो फेकून देत असतोय सगळं काय बरं नाहीतर येऊन पिऊन दारू ये नाही तर बस की मला का करायचंय ये पिऊन येईल दारू घरात माय पाहिलं तर पाऊलच ठेवायचं ना पिऊन जर आलं घरात असतं. तुला बघतो की तुझ्याकडे आता चल जाते मी तुला 3 ठिकाणी वरणाची मोडून मुगी ठेवतो बघ. चावायची आता बसताल खाली जाऊ दे मला. मग चावली तू चावायलाय बसताल तुला 3 ठिकाणी मोडून ठेवतो बघ नाटक फिटक केली घरात 3 ठिकाणी मोडून ठेवतो नाही तर काय करतो. बघ की तू धिंगाणा तुला हलक्यात तुला गप्प जाते मी थांब चल ऐकून घेत नाही म्हातारी तुझ्या महाग जाऊ तर इथं ऐकून घ्यायला लागणार आता बसतो इथं. चला की जे मग घ्यायचं नाही का काय ए थांबदार आलो